नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता रायाने घोरपडे समोर मिसफायरचा हातात घेतलेला असतो. तेव्हा राया लागतो, घोरपड्या, आजपर्यंत हा राया एकटा होता, पण आता त्याला त्याच्या मिसफायरची साथ आहे, त्यामुळे खेळ, तुला जे खेळायचे ते खेळ. तेव्हा लगेच जय घोरपडे म्हणू लागतो, राया आता कुठे खेळायला सुरुवात झाली, अजून खूप खेळ खेळायचे आपल्याला, त्यामुळे चालू द्या, तुम्हाला जे करायचे ते करा. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे जय, तुला जो खेळ टाकायचा आहे तो टाक, आता तुला एकीचं बळ काय असतं ना हे बघायला नक्कीच मिळेल. असे म्हणत आता एकमेकांचा हातात घेत राया मंजिरी पोलीस स्टेशनच्या बाहेर निघालेले असतात. तर घोरपडे मात्र दोघांकडेही रागाने मोठाले डोळे करून बघत असतो. तर इकडे बाहेर येताच आता लगेच इन्स्पेक्टर साहेब राया आणि मंजिरीला भेटतात. तेव्हा राया म्हणू लागतो, इन्स्पेक्टर साहेब, निखिलवर जो काही हल्ला झाला ना तो कुठल्याही माणसाने केलेला नाही, जंगली जनावराने म्हणजे बिबट्याने केलाय, आणि आपल्याला काही करून पंढरपुराला या बिबट्याच्या संकटातनं वाचवावंच लागेल. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हो पण या पंढरपुरात हा बिबट्या आला कसा? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, सर आला नाही, त्याला आणलं गेलंय, आणि हे काम या जय घोरपडेच आहे, कारण आत्ता मगाशी त्याने आमच्याजवळ सगळं काही कबूल केलंय, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्या. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, राया मंजिरी, हे कसं शक्य आहे? जय तर किती दिवसापासून आता जेलमध्ये, मग तू कसा बिबट्याला आणू शकतो? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, इन्स्पेक्टर साहेब, हा जय किती नीच नालायक माणूस आहे ना हे आम्हाला चांगलंच माहिती, तो जरी आतमध्ये असला तरी तो काय काय करू शकतो हे आम्ही चांगलंच ओळखतो, त्यामुळे प्लीज सर त्यावरती काहीतरी ॲक्शन घ्यावीच लागेल. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, नाही मंजिरी, हे बघ, जयने जरी तुमच्यासमोर गुन्हा कबूल केला असला, त्यानेच बिबट्याला आणलं हे सांगितलं असलं तरी आपल्याकडे तसा पुरावा नाही, आणि कोर्टात पुरावा लागतो तुम्हाला तर माहिती येणार आहे मंजिरी, त्यामुळे आपण सध्या तरी या जयवरती काही ॲक्शन घेऊ शकत नाही. हां, पण मी तुमची साथ नक्की देईल, नक्कीच या बिबट्यातनं आपण काहीतरी मार्ग काढू आणि या संकटातनं बाहेर निघू. तेव्हा लगेच रायम लागतो, ठीक आहे सर, तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करा, पुढे काय करायचं ते आम्ही बघतो. असे म्हणत इन्स्पेक्टर साहेब आतमध्ये निघून जातात. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया आता काय करायचं आहे, आपण आपल्या पंढरपुराला या संकटातनं कसं वाचवायचं, आपल्याला यावरती काहीतरी मार्ग काढावाच लागेल. तेव्हा रायम लागतो, मिसफायर, काळजी करू नको, आपण दोघे बरोबर आहोत की नाही, आपण या संकटाचा सामना नक्की करू. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो राया, आजवर प्रत्येक आलेलं संकट आपण पळवलंय, त्यामुळे आपल्या दोघांची साथ जर असेल तर आपण या संकटातनंही नक्कीच बाहेर निघू, असे दोघांनी ठरवलेलं असतं. तर इकडे गावात आता वडाच्या झाडाजवळ सगळे लोक जमा झालेले असतात. खूप आरडाओरडा कल्ला चालू असतो, सरपंच साहेब, या बिबट्याचा काहीतरी बंदोबस्त करा, गावाला वाचवा, नाहीतर आपलं गाव उद्ध्वस्त होईल. डिफिकल्ट डंकी आता सगळ्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण कोणी ऐकायला तयारच नसतं, सगळे लोक घाबरलेले असतात ना. त्याच वेळेस सरपंच म्हणू लागतो, ते गप्प बसा, शांत व्हा बरं, ऐकून घ्या माझं. तेवढे त्राया येतो. तेव्हा सरपंच म्हणू लागतो, त्राया, आता तूच समजा बाबा या सगळ्यांना, आता मी तरी काय करू, कसं या संकटातनं बाहेर निघायचं, काय मार्ग आहे तूच सांग बाबा. तेव्हा राया लगेच आता त्या ओट्यावरती चढतो आणि लागतो, हे बघा, समदेजण शांत व्हा, आणि मुळात म्हणजे घाबरून जाऊ नका, आता बिबट्या या गावात घुसलाय, तो एक जंगली प्राणी, आणि त्यापासनं आता आपल्याला आपला बचाव करायचा आहे, त्यासाठी आपल्याला सावध व्हावं लागेल. सुरुवातीला तुम्ही नीट कान उघडे ठेवून माझ्याकडे लक्ष द्या, मी काय सांगतोय ते नीट लक्षात ठेवा. आता निखिलवरती हल्ला झालाय, निखिल नशिबाने वाचलाय, पण प्रत्येकजण वाचेल असं नाही, त्यामुळे आपल्याला स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागेल. खरं तर तुम्ही ना लहान लेकरांना बाहेर खेळू देऊ नका, त्यांना घरातच ठेवा. तेव्हा लगेच गावातील लोक म्हणू लागतात, पण राया, अरे किती दिवस अशी भीती आपल्या गावात असणार आहे, अरे बघ ना, बाहेर निघण्याचं मुश्किल झालं आहे. तेव्हा सरपंच म्हणू लागतात, राया, नाहीतर आपण एक काम करूया, काय एक एक करून आपल्या गावात पहारे देऊया, म्हणजे कसं बिबट्यापासून संरक्षण होईल. तेव्हा रायम लागतो, नाही सरपंच, अहो तो जंगली प्राणी, एक अन दोन माणसाचं कामच नाही, एक दोन लाठ्याने काहीच होणार नाही, घोळक्याने काम करावं लागणार आहे. हे बघा, एकत्रितच बाहेर पडा, कुठे जायचं असेल तर एकत्रितच जमा व्हा, एकटे बाहेर पडू नका, आणि मुळात म्हणजे जंगलातनं जाऊच नका. तेव्हा लगेच आता गावातील काका म्हणू लागतात, अरे राया, पण अशाने तर माणसाचे कामधंदे बंद होतील रे, घरात बसून काय खायचं काय प्यायचं सांग बरं, कामासाठी तर बाहेर पडावंच लागतं की नाही. तेव्हा रायम लागतो, ठीक आहे, गरजेसाठी बाहेर पडा, पण एकट्याने जाऊ नका, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
बिबट्या समोर दिसला की असे हात वर करा आणि जोर जोरात ओरडायला सुरुवात करा. नाहीतर बिबट्या समोर दिसला की तुम्ही लगेच पळ काढाल. जर आपण पळ काढला तर बिबट्या आपल्यावरती हल्ला करतोच. त्यामुळे बिबट्या समोर दिसला तर पळ कधीच काढायचा नाही. हात उंच असे वर करायचे. बिबट्याला वाटलं पाहिजे की समोर आपल्या जो कोणी उभा आहे तो आपल्यापेक्षा खूप मोठा आहे, तो आपल्याला घाबरला पाहिजे. जोरजोरात ओरडायचं आणि जेव्हा नजरेसमोरनं बिबट्या बाजूला होईल तेव्हाच तिकडनं पळायचं. नाहीतर मग तो आपल्यावरती हल्ला करतो. दुसरी गोष्ट, हे बघा, लहान लेकराला घराबाहेर पडू देऊ नका. आणि आपल्या डोक्यावरती काहीतरी असं कवटीसारखं घाला. म्हणजे कसं आहे, बिबट्याने जरी पाठीमागनं हल्ला केला तरी आपल्या डोक्याला काही होणार नाही. आणि तिसरी गोष्ट, हे बघा, जंगलाच्या बाजूला जे कोणी राहतात ना, त्यांनी आपल्या दारासमोर शेकोटी पेटवतच ठेवा. शेकोटी जर चालू ठेवली तर बिबट्या तिकडे फिरकणारच नाही. आणि आता चौथी गोष्ट, नीट लक्ष ठेवा, आपल्या गळ्यात असा खिळ्यांचा पट्टा वापरा. म्हणजे कसं आहे, बिबट्या सुरुवातीला मानेवरती हल्ला करतो, हो की नाही? त्यामुळे आपण जर आपल्या मानेचा बचाव केला तर बिबट्या काहीच करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला आपली काळजी स्वतःच घ्यावी लागेल. तेव्हा सरपंच मुलाखत पण राया, अरे एवढं सगळं करणं आणि बिबट्या जर जंगलातनं बाहेर गावात शिरला तर काय करायचं? तेव्हा राया लागतो, साहजिकच आहे. आता जर जंगलात त्याला शिकार नाही मिळाली तर तो जनावरं शोधत इकडे गावात येणारच. पण आपण आपल्या जनावरांची काळजी घ्यायची. आणि मुळात म्हणजे ना, हे सगळं आपल्या लोकांमुळेच होतंय. कारण गावाची गावं जंगल तोडून बसवली गेली. त्या बिबट्यांचे, बिचाऱ्या प्राण्यांचे सगळे जंगलं नष्ट करण्यात आले. ते तरी काय करतील? त्यांच्या पोटासाठी त्यांना काहीतरी पाहिजे की नाही? म्हणून जंगल नसल्यामुळे त्या लोकांना, म्हणजेच त्या बिबट्याच्या सगळ्या प्राण्यांना असं इकडे तिकडे वनवन भटकावं लागलं आहे. आणि म्हणूनच त्या बिबट्यांनी गावांवरती हल्ला केला आहे. आपल्याकडेच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात बिबट्याचा धुमाकूळ चालला आहे. आणि मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉरेस्ट खात्याकडे तक्रार केली. पण कसं आहे ना, सगळ्या महाराष्ट्रात बिबट्याचा धुमाकूळ चालू आहे. बऱ्याच ठिकाणी तर असे बिबटे आलेत की काही सांगूच नका. त्यामुळे सगळे वन खात्याचे लोक तिकडे बिझी आहेत. त्यामुळे ते म्हणालेत की आम्ही मदत करायला तयार आहोत, पण जरा वेळ लागेल. आणि आपल्याकडे वेळेची वाट बघायला टाईम नाही आहे. कसं आहे, बिबट्या खूप भडकलेला आहे आणि तो कुणावरती हल्ला करू शकतो. त्यामुळे स्वतःची काळजी आपल्याला स्वतःच घ्यावी लागेल. तेव्हा लगेच आता गावातील सरपंच म्हणू लागतात, राया, आता तूच या बिबट्याचा काहीतरी बंदोबस्त कर बाबा. सगळे लोक घाबरून गेले. तेव्हा रायम लागतो, घाबरू नका, आपण या संकटातनं नक्कीच बाहेर निघू. त्याच वेळेस सरपंच म्हणू लागतात, पण राया लेकरा, अरे आज तर तुझी हळद आहे की नाही? आणि तू असं गावात फिरतोय, लोकांची काळजी करतोय, अरे तुझ्या हळदीचं काय? तेव्हा राहायला लागतो, सरपंच, अहो पंढरपूर हे म्हणजे माझं कुटुंब आहे. आणि माझ्या कुटुंबावरती आलेले संकट असताना मी एकटा तिकडे हळद साजरी करू? नाही या. जोपर्यंत या बिबट्याच्या हल्ल्यातनं आपलं गाव बाहेर निघत नाही ना, तोपर्यंत या रायाची हळद होणार नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. एकदा का आपलं कुटुंब सुखरूप झालं की राया लवकरात लवकर लग्न करेल. आता सगळेजण मात्र रायाकडे प्रेमाने बघू लागतात, कारण गावासाठी राया एवढं सगळं करतो हे ऐकून लोकांना खूपच भारी वाटतं. तर आता इकडे राया मिसफायरच्या घरी आलेला असतो. तो मात्र आता एकटाच विचार करत तिथे उभा असतो. तेव्हा नानाजीजी म्हणू लागतात, चला चला, आपल्याला अजून खूप सारी तयारी करायची. निखिल तर हॉस्पिटलमध्ये आहे, रुजिता तिकडे थांबली, पण आपल्याला अजून खूप काही खरेदी करायची, हळदीची तयारी करायची. तेवढ्यात मंजिरी येते. त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते, नानाजीजी, रुजिता हॉस्पिटलमध्ये थांबली पण तिला जास्त वेळ थांबता येणार नाही, कारण चिऊसाठी तिला घरी यावं लागेल ना. पण डॉक्टर काय म्हणाले निखिलबद्दल? तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, राया, अरे डॉक्टर तुझ्याशी बोलले ना, निखिल बरा आहे म्हणाले ना? तेव्हा राया म्हणू लागतो, हो. तो बाकीचं काहीच बोलत नाही, विचारात गुंगलेला असतो ना. तेव्हा नाना म्हणू लागतात, मंजिरी, अगं याला काय झालंय? केव्हाचं बघतोय? हो नाही, फक्त एवढंच उत्तर देतोय. कसला तरी विचारात गुंतलेला दिसतोय. नेमकं काय चालू आहे याच्या डोक्यात? तेव्हा लगेच आता मिसफायर रायाजवळ येते आणि लागते, राया, अरे कसला विचार करतोय? कसलं टेन्शन आलंय सांग की? तेव्हा राया लागतो, मिसफायर, म्हणजे कसं आहे ना, आज आपली हळद आहे, पण आपण हळद नाही करू शकत गं. आता मात्र नानाजीजीला मिसफायरला धक्का बसतो. राया असं का बोलतोय? तेव्हा राया लागतो, मिसफायर म्हणजे? त्याच वेळी जीजी म्हणू लागते, राया, तुला सरळ सरळ नकार द्यायचा एक लग्नाला? सांगून टाक तुझ्या मनात काय, तुझं मन बदललंय का? तेव्हा राया लागतो, नानाजीजी तुम्ही शांत व्हा, ऐकून घ्या माझं. हे बघा, आज माझी हळद जरी असली तरी आज माझं अख्खं कुटुंब संकटात आहे हो. त्या दिवशी घोरपडे आणि शशिकलाने कशी माझी
अनाथ म्हणून हिनवणी केली होती, पण त्याच वेळेस माझं हे पंढरपुराचं कुटुंब माझ्या पाठीशी उभी राहिलं होतं. आणि आज जर या कुटुंबावरती संकट आलेलं असताना मी जर इकडे हळद साजरी करत बसलो तर कसं होणार आहे माझं? सांगा ना नानाजीजी. मला माझ्या कुटुंबाला या संकटातनं बाहेर काढायचं आणि मगच माझी हळद साजरी करायची. चालेल ना नानाजीजी? प्लीज नानाजीजी समजून घ्या मला. मी माझ्या कुटुंबाला असं संकटात नाही बघू शकत. तेव्हा मंजिरी लागते ठीक आहे राया, पण जोपर्यंत या बिबट्याचा बंदोबस्त होणार नाही तोपर्यंत आपलं लग्न होऊच शकत नाही. मग तेव्हा रायम लागतो मिसबाहेर, काळजी करू नको. आपण लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करू. नक्की काहीतरी मार्ग असेल जो निघेल आणि या बिबट्याचा बंदोबस्त होईल, अशी आता समजूत रायाने नानाजीजी आणि मिसबाहेरची काढलेली असते. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये आता घोरपडेला भेटण्यासाठी त्याचा मित्र तो तस्करी करत असतो ना, तो आलेला असतो. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, काय झालं सांग ना, आता पुढचा डाव काय आहे? कुणावरती हल्ला करणारे बिबट्या आपला? अरे सांग की. तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो, एक प्रॉब्लेम झालाय जय. अरे गाववाल्यांनी वन खात्याकडे तक्रार केली, आता ते लोक येतील ना. तेव्हा जयला धक्का बसतो, अरे बापरे, आता जर ते फॉरेस्ट खातेवाले आले आणि त्यांनी माझ्या बिबट्याला पकडलं तर मग माझे सगळे डाव फेल होतील. नाही नाही हां, असं होता कामा नये. अरे मी तुला एवढे पैसे दिले, तू काहीतरी कर ना, आता काय करायचं? तेव्हा जयचा मित्र म्हणू लागतो, हे बघ जय, एवढं पॅनिक होऊ नको, घाबरू नको. अरे आत्तापर्यंत फक्त तक्रार झाली, अजून वन खात्याचे लोक मदतीसाठी आले नाही आहेत. तेव्हा जय म्हणू लागतो, अरे पण येतील ना, आज नाही तर उद्या येतील, मग काय करायचं? तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो, अरे अख्ख्या महाराष्ट्रात या बिबट्याने धुमाकूळ घातलाय, गावाची गावं उद्ध्वस्त झाली, त्यामुळे फॉरेस्ट खात्याची सगळी लोक तिकडे बिझी आहेत, त्यामुळे लवकरात लवकर ते पंढरपुराकडे फिरकणार नाही. त्यामुळे तोपर्यंत तुला संधी आहे, तू डाव साधून घ्यायचा बरं का. तेव्हा जय लागतो, आता कळेल त्या रायाला प्रलय काय असतो आणि पंढरपुरावरती येणारं संकट काय असतं. मग बघ, मज्जाच मज्जा येणार. तेव्हा लगेच जयचा मित्र म्हणू लागतो, पण पुढचा प्लॅन काय आहे तू सांगशील का? तेव्हा जय म्हणू लागतो, पुढचा प्लॅन विचारण्याआधी आपला बिबट्या कुठे ते सांग मला. आता मात्र जय लगेच आपल्या मित्राकडे बघू लागतो. तर इकडे आता मंजिरी मोबाईल बघत असते. मोबाईलमध्ये खूप साऱ्या बातम्या आलेल्या असतात, अख्ख्या महाराष्ट्रात बिबट्याबद्दलच सगळं काही चालू असतं. तेव्हा मंजिरी लागते, राया अरे बघ ना, अहिल्यानगरला तर या बिबट्याने असा धुमाकूळ घातलाय. अरे बघ बघ, शिरूरला तर बघ किती लोकांना मारलं गेलंय त्या बिबट्याने. बघ खूप लोक मरतायत रे, आपल्याला आपल्या पंढरपुराला वाचवावं लागेल. तेव्हा रायम लागतो, हो ना मिस बाहेर, पण आता काय करणार आहे? या फॉरेस्ट खात्यातील लोकांनाही खूप बिझी झालेत ग ते, त्यांनाही खूप बिबट्यांना पकडावं लागतंय. जिकडे नाही तिकडे या बिबट्यांचा धुमाकूळ चालू आहे. मग आता ते तरी लगेच मदतीला नाही येऊ शकत, पण तोपर्यंत आपल्याला काहीतरी बंदोबस्त करता येईल का मिस बाहेर? मिस बाहेर तू एक काम कर, यावरती सर्च कर बरं, बिबट्याला नेमकं कसं पकडायचं, काय करायचं, काही माहिती मिळते का बघूया. तेव्हा मंजिरी लागते, राया अरे तसं मी बघते, पण आपल्याला जमेल का ते? हे बघ यात सगळं काही आलं आहे, बिबट्याला पकडण्यासाठी हत्यारं कोणती लागतात, काय लागतात, पण ते काम आपलं नाही आहे राया, कारण त्या लोकांची प्रॅक्टिस असते, त्यांना सवय असते रे फॉरेस्ट खात्यातील लोकांना. आपल्यासारख्यांचं काम थोडी असते बिबट्याला पकडणं. तेव्हा रायम लागतो, हो मिस फायर, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण यावरती काहीतरी मार्ग काढावाच लागेल. असे म्हणत आता राया लगेच मनाशीच म्हणू लागतो, मला सगळ्यात आधी मिस फायरला इकडनं बाहेर पाठवावं लागेल. एकदा का मिस फायर पंढरपुराच्या बाहेर गेली की हा राया एकटा काय बी करू शकतो, कारण मिस फायर जर साथीला असली तर ती माझ्याबरोबर येणार आणि ही रिस्क मी नाही घेऊ शकत. मला मिस फायरला पंढरपुराच्या बाहेर पाठवावंच लागेल. तेव्हा मंजिरी लागते, राया अरे कसला विचार करतोय? हे बघ, वन खात्याचे लोक जरी थोडा वेळ मागत असले तरी आपल्याकडे वेळ नाही आहे, आपल्याला काहीतरी मार्ग काढावाच लागेल. दुसरीकडे कोणी मदतीला नाही येणार का? तेव्हा रायम लागतो, मिस फायर अगं पंढरपुराच्या फॉरेस्ट खात्यातील लोक बिझी आहेत, पण नागपूरला नाही का, तिकडे फॉरेस्ट खात्याची लोक मोकळी असतील, तिकडे जाऊन बघावं लागेल. तेव्हा मंजिरी लागते, राया अरे मग तू कसला विचार करतोय? अरे कर की त्यांना फोन आणि बोलाव ना मदतीला. तेव्हा रायम लागतो, मिस फायर त्यांचा नंबर सापडत नाही आहे, मिळतच नाही आहे कुठे, त्यांच्याकडे जाऊन यावं लागेल. तेव्हा मंजिरी लागते, राया अरे मग कशाची वाट बघतोय, जा ना नागपूरला जाऊन ये. तेव्हा रायम लागतो, मिस फायर मी गेलो असतो गं, पण गावातील लोक सैरावैरा होतील, घाबरतील आणि काय गोंगाट करून ठेवतील कुणास ठाऊक, त्यामुळे मला गावात राहणं खूप गरजेचं आहे. मग कुणाला पाठवावं लागेल बरं? कोण जाईल नागपूरला? याचा विचार आता राया करू लागतो. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया अरे मग मी आहे की,
मी नागपूरला जाऊन येते, हवं तर त्या लोकांना घेऊनच येते, मदतीची तक्रार करते आणि नाही त्या लोकांना घेऊन आली ना तर नावाची मिसफायर नाही. तेव्हा लगेच रायम लागतो, अरे बापरे मिसफायर, हा विचार तर मी केलाच नाही. बरं झालं तू माझ्या डोक्यात कल्पना दिली मिसफायर, तू जाशील ना, तुला जमेल ना एकटीला. तेव्हा मंजिरी लागते, राया अरे काही विषय आहे का, ही मिसफायर काहीही करू शकते तुला माहिती आहे की नाही. मी जाते आणि त्या लोकांना घेऊनच येते. आता इथे रायाच्या अगदी मनासारखं झालेलं असतं. मिसफायर मात्र आता नागपूरला निघालेली असते. राया लगेच डंक्याला फोन करतो आणि लागतो, डंक्या गाडीची व्यवस्था कर, नागपूरला जायचंय. जीजीने मात्र आता रायाचं हे सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं. जीजीला लगेच कळतं, शेवटी आता आईचं काळीज ना, आई लगेच आपल्या मुलाच्या मनात काय असतं हे ओळखते. तेव्हा लगेच जीजी मनाशीच लागते, राया तू मंजिरीला एकटीला नागपूरला पाठवतोय ना, याचा अर्थ नक्कीच तुझी काहीतरी गडबड चालू आहे. तुझ्या मनात जे काही चालू आहे ना, तुझ्या या आईला नक्कीच कळलं आहे. तू या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तुझ्या मिसफायरला पंढरपुराच्या बाहेर पाठवतोय ना. राया बघ आता मी काय करते, असे म्हणत आता जीजी मात्र रायाकडे रागाने बघत असते. तर इकडे मंजिरी आता नागपूरला निघालेली असतानाच आता हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन आता निखिलकडे येते. तेव्हा डॉक्टर तिकडेच असतात. त्यावर मंजिरी डॉक्टरांना विचारू लागते, डॉक्टर आता आमच्या निखिलची तब्येत कशी आहे. तेव्हा डॉक्टर मला आता निखिल एकदम बरा होत आलाय आणि हो अजून जर गोळ्या औषधं अगदी वेळेवरती घेतली, खाल्लं पिल्लं तर लवकरात लवकर निखिल ठणठणीत होईल आणि घरात जाईल. तेव्हा लगेच मंजिरी मला लागते, निखिल ऐकलं ना, डॉक्टर काय म्हणालेत, वेळेवरती जेवायचं, डबा आणलाय गरमागरम, खाऊन घे. तेव्हा निखिल मला लागतो, चालेल ताई, तुझ्या हातनं भरवणार असशील तर मी खायला तयार आहे. त्याच वेळेस मंजिरी मला लागते, भरवणार की, तुला नाही भरवणार, तुझे लाड नाही करणार तर कुणाचे करणार, चल पटकन खाऊन घे. आता गरमागरम मंजिरीने स्वतःच्या हाताने बनवलेली खिचडी आणलेली असते. आता मात्र एक घास खाताच निखिल लागतो, वा ताई खूप दिवसांनी तुझ्या हातचं जेवण खाल्लंय ग, खूप भारी वाटतंय. तेव्हा मंजिरी म्हणते, वाटतंय ना, मग लवकरात लवकर बरा होऊन घरी ये, बघ तुझी ताई रोज तुला गरम गरम खाऊ घालेल मस्त मस्त. त्याच वेळेस निखिल म्हणतो, पण ताई अगं त्या बिबट्याचा काही बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला की नाही, काय झालंय गावात. तेव्हा मंजिरी लागते, निखिल रायाने तक्रार केली वन खात्याकडे, पण ते फॉरेस्ट खातेवाले लोक बिझी येणार आहे, सगळ्या महाराष्ट्रात चालू आहे ना, त्यामुळे जरा वेळ लागेल. पण तू काळजी करू नको, मी नागपूरला निघाले. आता बघ तिकडे जाते फॉरेस्ट खात्यावाले लोकांकडे आणि त्यांना घेऊनच येते की नाही तुझी मंजिरी बघ. तेव्हा लगेच निखिल लागतो, वा मंजिरी ताई, अगं तू तर एकदम लेडी राया झाली, वा वा. आता लेडी राया तिकडे गेली म्हटल्यानंतर वाघाचं काय चालणार आहे, बिबट्याचं हो की नाही. तेव्हा लगेच मंजिरी लागते, हो ना, मग खाऊन घे चल पटापट, मला निघायचे. असे म्हणत आता मात्र इकडे जीजी लगेच आता रायाजवळ येते. राया विचार करत असतो. तेव्हा जीजी मला लागते, राया काय चालू आहे तुझ्या मनात. तेव्हा राया लागतो, जीजी कुठे काय, मी आपला उभा आहे. तेव्हा जीजी मला लागते, मुळात म्हणजे मी एक आई आहे तुझी, जीजी म्हणतात मला, तू विसरू नको, आईला मुलाच्या मनातलं सगळं काही कळतं. आणि मुळात म्हणजे राया तू माझ्याशी खोटं बोलू शकत नाही. तुझ्या मनात काय चालू आहे सांगू का, बिबट्याला पकडण्याचं खूळ घुसलंय ना राया, म्हणूनच मंजिरीला नागपूरला पाठवलं ना, सांग ना. राया मात्र जीजीकडे बघू लागतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे रात्र होताच मिसफायर निघालेली असते नागपूरला. त्यामुळे आता इकडे राया, डिपिकल, डंकी तिघेही जंगलात येतात. आता त्यांनी हत्यारं वगैरे काहीतरी आणलेलं असतं बिबट्याला पकडण्यासाठी. तर इकडे शशिकला घोरपडेला भेटण्यासाठी येते. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, मग काय चालू आहे पंढरपुरात. तेव्हा शशिकला लागते, जय अरे पंढरपुराचा वाघ तो राया गेलाय जंगलात बिबट्याला पकडायला. तेव्हा जय खुश होतो आणि मला लागतो, खरंच, अरे बापरे, म्हणजे माझा बिबट्या आता रायाची शिकार करणार. आणि मग राया गेलाय म्हटल्यानंतर ती मंजिरीही जाणार की जंगलात, मग एक नाही दोन शिकार होणार. माझा बिबट्या या राया मंजिरीला संपवणार ना. आता मात्र शशिकला आणि घोरपडे खुश होतात. तर आता मंजिरीला हे सगळं काही समजलेलं असतं की राया आता बिबट्याची शिकार करण्यासाठी जंगलात गेलाय. मंजिरी धावतच आता राया राया आवाज देत जंगलात आलेली असते. आता मात्र मंजिरी समोर बिबट्या उभा असतो. आता बिबट्या मंजिरीवरती हल्ला करणार का, मंजिरी या सगळ्यातनं कशी वाचणार आणि राया आपल्या मिसफायरचा बचाव कसा करणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.